नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत बिल्डर, डेव्हलपर किंवा कॉन्ट्रॅक्टर योगेश सोनवणेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आपण नेहमी म्हणतो की माणसाची मूलभूत गरज आहे अन्न, वस्त्र, निवारामधली. तर त्या क्षेत्रात त्यांनी काम करायचं ठरवलं आणि गेल्या काही वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांची त्या क्षेत्रात जास्त मास्टरी असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या क्षेत्रात ते जास्त कामं करत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातला त्यांचा प्रवास कसा आहे आणि त्यांना आलेले अनुभव कसे आहेत या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांची सुरुवात आधी अशी करूया आपण की या क्षेत्राकडे तुम्ही कसं काय वळालात? सिव्हिल इंजिनिअरिंग आणि पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की अर्थातच प्रत्येकाची छोटी एक सुरुवात असते की काहीतरी आधी आपण छोटी कामं करत असतो आणि नंतर नंतर अनुभव वाढत जातो, मग तुम्ही या येस. क्षेत्राकडे येतात. तर हा प्रवास तुमचा कसा होता? तर त्याही क्षेत्रात ऐकायचं आहे. लेट मी क्लिअर यू हो. फर्स्ट की मी सिव्हिल इंजिनियर नाहीये, हो. मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, ह्या क्षेत्रात मी बाय ऍक्सिडेंटली आलोय. ओके. म्हणजे कर्जाचा डोंगर झाला होता जो 15-1 लाखाचा. बापरे. पण वडील तसे ह्याच क्षेत्रात होते आधीपासून, हम्म. पूर्वीपासून. म्हणजे ते छोटे छोटे कामं वगैरे करायचे. पण मग लॉकडाऊन आला आणि नेमकं करायचं काय. माझं शॉप होतं ऍक्च्युली मोबाईलचं, अच्छा. तर ते लॉकडाऊनमुळे बंदच पडलं. हम्म. पण एक ही फील्ड चालू होती आपली, कन्स्ट्रक्शन लाईन फील्ड कंटिन्यू चालू होती. कारण गव्हर्नमेंटने तेवढी सूट दिलेली होती का ते कामं चालू राहतील. बरोबर. तर मग मी काय केलं का वडिलांशी बोलणं केलं का म्हटलं मला पण जुळायचंय तुमच्यासोबत. तर मग मी ते कामं त्यांच्यासोबत छोटे छोटे कामं चालू केले. अगदी पहिलं काम मी 5,000 रुपयापासून सुरुवात केलं होतं. एक टाकी बांधून दिली होती. तिथून सुरुवात केली. तिथं मी बरेचसे कामं शिकतही गेलो. शिकता शिकता पैसे कमवायला लागलो. कमवता कमवता म्हणजे वेळ अशी यायची की जिथं 2-3 माणसं लागणार असेल, मी तिथं एकच माणूस सोबत घ्यायचो आणि स्वतः काम करायचो. असं म्हणजे सुरुवात माझी एक बिगारीपासून झालेली आहे, लेबर पासून. त्यानुसार मग मी ते लेबर, मग स्किल लेबर नंतर कॉन्ट्रॅक्टर आणि आता बिल्डर झालोय मध्ये झालेलं आहे. बरं, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप आहे. खूप अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो, आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा असतं, त्यांना माहित नसतं. तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता साईटवर? त्यांना कसं आहे, सर्व प्लॅन समजून सांगणं, स्वतः तिथं थांबणं, लाईन दोरी आपण स्वतः चेक करणं, या सर्व गोष्टी याप्रमाणे करून घ्याव्या लागतात. करूनच घ्याव्या लागतात त्यांच्याकडून. बरोबर. त्यांना त्या गोष्टी इतक्या समजत नाही. त्यांना फक्त इथून आम्हाला ही वस्तू उचलायला लावली, आम्हाला इकडे हे टाकायला लावलेली, तर ते करून घ्यावं लागतं त्यांच्याकडून. बरोबर. दुसरं आणखीन एक महत्वाचं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय, तर बऱ्याचदा काही कस्टमरचं असं म्हणणं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे, एवढ्याच बजेटमध्ये करून द्या. किंवा जेव्हा तो प्रोजेक्ट असतो तेव्हा कायमच प्रत्येकाची अपेक्षा असते की बजेट कमी झालं पाहिजे आणि क्वालिटी चांगली मिळाली पाहिजे. ज्या तुम्ही मोठे प्रोजेक्ट करताय, तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? तो आम्ही पूर्ण प्रयत्न करतो का त्यांच्याही बजेट मध्ये ते झालं पाहिजे. पण त्यासोबत एक सल्ला नेहमीच असतो माझा त्यांना, की एक प्रॉपर सिव्हिल इंजिनियर कडनं आपण डिझाईन बनवून घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. ते केलंच पाहिजे. तसं बघायला गेलं तर आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या सोयीसाठी तर खूप चांगलं आहे का त्यांनी इंजिनियर कडनं स्टील डिझाईन नाही बनवलं तर आम्ही आमच्या मनाने पण स्टील टाकू शकतोय. बरोबर. पण मी तरी तसं नाही करत. मी स्वतः, त्यांनी नाही केलं तर मी स्वतः ते माझ्या इंजिनियरला कॉन्टॅक्ट करून मी स्टील डिझाईन करून घेतो स्वतः. बरोबर. त्याप्रमाणे काम करतो. आणि राहिला प्रश्न बजेटचा, तर माझं एक सांगणं आहे ज्या बी लोकांना म्हणजे फ्युचरमध्ये घर बांधायचं असेल किंवा काही प्रोजेक्ट असेल किंवा त्यांच्या मित्रांना कोणाला करायचं असेल ना, तर ते प्रोफेशनली काम केलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे. 2 पैसे वाचवण्याच्या नादात आहे ना, घर खराब नाही करून घ्यायचं, असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. दुसरं, एक चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काळजी, रेशो फॉलो केले पाहिजे. जे रेशो आपल्याला आखून दिलेले आहे, कॉन्क्रीटचं जे M20 रेशो असतो, स्पेशली जास्त करून M20 असेल, M25 असेल, ते रेशो फॉलो केले पाहिजे. काय असतं, लेबर लोक डेपो टाकतात, फक्त डेपो टाकतात. ते किती पाट्या मोजत नाही ते. बरोबर. ते पाट्या मोजत नाही, फक्त ते टाकत असतात. बरोबर. तर त्याच्यात काय होतं, रेशोची गडबड होते. मग कुठेतरी लिकेज. परत आपण प्लास्टर ज्यावेळेस करतो, प्लास्टर करताना 22 ते 25 पाट्यांमध्ये एक सिमेंट गोणी टाकली पाहिजे. तिथं 30-30 पाट्या वॉश सँड वापरली जाते आणि त्याच्यात एक गोणी सोडली जाते. त्याच्यामुळे काय, ते स्ट्रेंथ मिळत नाही ना. त्याच्यावर जो लेअर तयार झाला पाहिजे सिमेंटचा, तो लेअर तयार होत नाही. तिथे कुठेतरी ते लिकेजचे वगैरे हे प्रॉब्लेम चालू होतात. बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये, म्हणजे सांगायला गेलं तर आपला महत्वाचेच मुद्दे अर्थात बुलेट पॉइंट्सलाच आपण टच करतोय. त्यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा थोडा या सगळ्यापेक्षा वेगळा आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन आहे. इथल्या नाशिकचा रहिवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं, प्रशासनानं या क्षेत्रावर आता काम केलं पाहिजे? माझं म्हणजे मागणी एक किंवा एक वाटत एक नाशिककर म्हणून, की इन्फ्रास्ट्रक्चर दिलं पाहिजे गव्हर्नमेंट. बरोबर. बऱ्याच ठिकाणी आम्ही आता जातोय ना, म्हणजे
ठीक आहे, एक नाशिककरांसाठी गरज आहे म्हणून आहे ना आपण बांधतोय सगळीकडे प्रोजेक्ट, बिल्डिंगा खूप. पण इन्फ्रास्ट्रक्चरचा बराचसा अजून अभाव आहे. म्हणजे रस्ते मेन महत्वाचे आहेत. दळणवळण, हा, जिकडे रस्ता गेला तिकडे डेव्हलपमेंट येणार. बरोबर. असं तुम्ही आता एकदम महत्वाचा मुद्दा सांगितला रस्त्यांचा. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आमचं असं म्हणणं आहे की इंटरनल सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे झाले पाहिजे, कॉन्क्रीटचे रस्ते झाले पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट, जे आपण हे डांबरीकरणाचे बी रस्ते बनवतो, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडनं लिहून घ्या की 10 वर्ष या रस्त्याला काही होणार नाही. बरोबर, बरोबर. असं तर हे केलं तर त्याची क्वालिटी पण तशीच मेंटेन होईल. बरोबर. आणि माझा अजून एक दुसरं सांगता एक गोष्ट सांगतो की एखादा आहे ना, त्यांनी प्रोजेक्ट ज्यावेळेस ते त्याचं प्लॅनिंग करताय ना, ते प्लॅनिंगचं त्यांनी ना ऑनलाईन फोरम वरती ना ते टाकलं पाहिजे का यातला किती कॉस्ट खर्च येऊ शकतोय. बरोबर. हे काय करतात, गव्हर्नमेंट काय करताय, त्यांचे कॉस्टिंग ते स्वतः ठरवून टाकतात. बरोबर. म्हणजे 1,000 करोड असेल, 2,000 करोड असेल, आणि ऍक्च्युअल त्याला खर्च असणार 500 करोड. बरोबर. तर ते तुम्ही पब्लिक फोरम कडे द्या, ते स्वतः पण ऑडिट करून आहे ना ते काढू शकता. माझं असं म्हणणं आहे, त्याला ऍक्च्युअल किती खर्च येणार आहे त्याप्रमाणे त्याला पैसे लागले पाहिजे. दुसरं, आता कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक असतात. तर जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा काय त्यातले जनरली पॅरामीटर बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? एका चांगल्या स्टील मध्ये कुठली गुणवैशिष्ट्ये असली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? लवचिकता आणि त्याचे हार्डनेस, या 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे. त्या पॅरामीटर प्रत्येक कंपनीने फॉलो केले पाहिजे. तसं आपलं आयकॉन जे स्टील आहे ते आम्ही वारंवार सध्या वापरतोय, तर आम्हाला ते चांगले, आमचा कारागीर स्वतः सांगतो की ते ज्यावेळेस रिंग मारतात तर ते इझिली ती रिंग होते तयार. आणि तेच मेन आहे एक प्रोजेक्ट मध्ये, सगळ्यात महत्वाचा स्टीलच हा धागा आहे. अगदी स्टील महत्वाचा असेल, स्टील बरोबर असेल तर बिल्डिंग उभी राहते चांगली. आणि ते लवचिकता खूप महत्वाची आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही वापरलंच आहे प्रोजेक्ट मध्ये, तर मग आयकॉन बद्दलचा तुमचा अनुभव कसा आहे? सर्व्हिस, डिलिव्हरी, कॉस्ट, अवेलेबिलिटी? बेस्ट, 10 आउट ऑफ 10. अच्छा, क्या बात आहे. आणि आता अगदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन इंजिनियर्स पण येत आहेत, बिल्डर डेव्हलपर पण ज्यांना व्हायचंय, किंवा ओव्हरऑल सिव्हिल इंडस्ट्रीत ज्यांना यायचंय, अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? ग्राउंड फील्डवर प्रॅक्टिकल अनुभव घ्या आधी. बरोबर. खूप महत्वाचं आहे. आणि अगदी म्हणजे ना, पाटी उचलताना एक लेबर तो कशी उचलतो, किती पाट्या टाकते, सगळं मोजा, कॅल्क्युलेशन करा दिवसभराचं. किती त्याचं वेस्टेजचं पण कॅल्क्युलेशन करा, किती वेस्टेज होतंय, काय होतंय, त्याचा कसा उपयोग करता येईल, या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ते महत्वाचं आहे. सो हे होते बिल्डर डेव्हलपर योगेश सोनवणेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला एक साधा लेबर, एखादा मिस्त्री, कॉन्ट्रॅक्टर कुणी शिकून जातो, चांगली गोष्ट एखादी. आणि अर्थातच चांगली गोष्टी शिकायला कधीच तुमची कायम तुमची तयारी असली पाहिजे. ते जर तुम्ही गेला तर या क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वजण नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावे याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.